सरकारकडे देऊन देते नाही नाही यायला लागले रस्ते अर्ध्या रस्त्यात आपण आंबट ना लगेच करून द्या थांबले स्वतः बोलले थांबले मी सांगतो तुम्ही आंबेडपर्यंत आले दादा आंबेडपर्यंत आले कलेक्टर आणि जो ड्राफ्ट आहे ना आपल्याला द्यायचा तो GLDकडे पाठवला ते लगेच तुम्हीपर्यंत येईपर्यंत सांगू आणि गॅझेटियर समितीकडे आहे असं लिखित आहे पण ते लागू करावं लागेल ना आहे तर माहिती आहे ना मला बी बोलायचंच आहे नाही 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 कुठं काय बोलायचं आता समितीकडे 7 महिन्यापासून आहे ना ते म्हणजे सरकारकडे 7 महिने आता हे 3 महिने आणि मागचे 3 महिने झालं आणलेलं शंभूराजेंनी आणलंय हे 3 महिने आणि मागचे 3 म्हणजे निवडणुकीच्या काळातले 3 महिने आणि त्याच्या मागचे 3 समिती नाही ना झाली समिती अहो समितीकडे दिलेलं आहे ना हा मग तुम्ही त्या समितीकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करा असं म्हणा ना ते म्हण काय असं असं आहे म्हणून कसं जमायचं मग त्याला आम्हाला माहिती आहे म्हणून आहे माहिती आहे ना आम्हाला असं म्हणतो आम्ही इथं काय एकमेकावर काय घसरायचं आहे का काय का मी काय म्हणतोय आहे तर आम्हालाच माहिती आहे आम्हीच आणायला लावलं पण ते त्याची अंमलबजावणी हैदराबाद कोणामुळे आलंय दादा काय झालं ग रंध्र तुम्हाला कलेक्टर येऊस्तर आणखी वेळ आहे तुम्हाला कलेक्टर साहेब येऊस्तर वेळ आहे आणखी शिंदे समितीकडे आहे आपण किती दिवसात ते लागू करणार आहे नाही ते मध्यस्थी तुम्ही येत त्याला काय त्याचा काय उपयोग मग ते कोणाला म्हणायचं मध्ये बोललो तुम्ही त्यांना आता ड्राफ्ट माझ्या मग आता म्हणायचं कोणाला उद्या दादा ड्राफ्ट माझ्या हातात नाही कलेक्टर GLD कडून साईन करून घ्यायला लागले जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट अरे ते झालं हो आमच्याकडे हाई हां काय त्याला ते GLD असो नाही ते PLD असो नाही तर तो मुख्य सचिव असो ते जर तसं लिहून देणार असला हो ना पण ते जर लिहून देत असलं आमच्याकडे हाई हां काय करत हाई नाही त्याला काय त्याला काय म्हणायचं बाप्पा बोला अहो तुमच्याकडे शिंदे समितीकडे गॅजेट आहे तुम्ही अंमलबजावणी केव्हा करणार आहेत हे म्हणतो आम्ही तुम्ही म्हणतात हाई मग हाई तर आम्हाला माहिती नाही आता ते म्हणतात तुम्हाला बोला तुम्ही म्हणतात त्यांना बोला त्या अंमल झाली इतकं येड्यात नको इतक्या येड्यात एकमेकाला काढायला नको ड्राफ्टिंग हो आयुष्यभर लढायचंच काम आहे ना मग आपण लढू म्हणलं लढू ना दादा अहो पण आलंय ना आम्ही लढायचं का वाचतं नाही शिंदे समिती आल्या समिती जी आहे ना मराठा समाजाच्या याच्या बाबतीमध्ये जी समिती आहे आता नवीन सरकार बरं ती समिती आल्यावर लागू करणार आहेत का
ती समिती आल्यावर समिती पुढे ठेवावं लागेल ना. आपण मग लागू करणार आहेत कधी हे म्हणतोय तुम्हाला कोणाला तरी विचारावं लागेल ना मी देऊ का नको बाबा म्हणा ते. मलाच विचारा ना. हा मग आता ते लागू काय लागू करीत नाही बघू ना. हा मग असं तुम्हीच म्हणा ना लेखीची गरज नाही आम्हाला. सगळंच जावं तुम्हीच स्वतः जावं. हा मी काय म्हणतो तुम्ही तेवढंच म्हणा ना आम्हाला लेखीची गरज नाही. ते फोन कोणाचा आला घ्या ते बिचारा हात ताठून गेला फोन दाखवतो. हॅलो हॅलो हा जी बोला. हॅलो नाही कलेक्टर आलेत आता जवळ आंबड जवळ तुम्ही पण संपर्कात राहा. हा तुम्ही GD कडून लगेच घ्या. ओके तुम्हाला साहेबांचा फोन आला ते नाही हो हो सेवा आहे माझ्याकडनं. हा नंबर सेवा तुम्ही येऊ द्या पाटील. म्हणजे तुम्हाला मध्ये धरीत नाही तर आम्ही तुम्हाला मोकळं फ्रेश होतो पण तुम्ही मुख्यमंत्री छोटा नाही मोठा नाही ते विषय वेगळा आहे. तुम्हाला आम्ही याच्यात मध्ये धरीत बी नाहीत बस का कारण हे काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडियात धरीत बी नाहीत आम्ही तुम्हाला. पण तुम्ही मुख्यमंत्र्याला फोन करून तर हे तर विचारा की ते लागू करणार तुम्ही आहेत का त्या समितीकडून घेऊन. नाही मला नाही बोलायचं तुम्हीच बोला. तुम्ही सांगा त्यांना फोन करून की विषय असा आहे की आपल्या शिंदे समितीकडे गॅजेट आहे ते नोंदी आहेत सरकारी तिन्ही गॅजेट आहेत ते लागू करणार आहेत का उपसमिती झाल्यावर तसा मग शब्द द्यायला. ते नाही हे नाही नुसतं शिंदे समितीकडे आहे मग ते तर आम्हाला माहिती आहे ना. ते आहे आता कधी कालपर्यंत कुठं माहित होतं आम्हाला शंभूराजांनी सांगितलं. अहो आहे पण बरं आहे आता 2 दिवसात कवा माहिती झालं कवा घेणार आहेत. काल रात्री माहित झालं. हा बरं काल माहिती झाला तुम्हाला चोर सापडा आता कवा अटक करणार आहेत त्याला. राजा काय म्हणले मी पण त्याच्यामध्ये दादांच्या बरोबर खूप काम केलं ते जाऊन. नाही ते झालं आता समजा तुम्हाला चोर सापडाय त्याला अटक कवा करता आता. शिंदे साहेबाला बोला मी शिंदे साहेबांना 10 फोन लावला. त्याच्या खेळच चांगला हो सगळा. मी काय म्हणतोय तुम्हाला आता रात्री सापडाय हाय म्हणून शिंदे समितीकडे लागू कवा करणार झाला विषय. असं आपण बोला ना मग वेळ आहे तो कलेक्टर आला की मी हे सगळं दिशा ठरवून टाकणार मग परत ते कशाला बोलतो बोलू घ्या तुम्हाला आणि त्याला काय बोलायचं खरं बोलायचं का नाही म्हणते नाही हा म्हणते ना आम्ही 3 दिवस झाले त्यांना मग सांगा देणार आहेत का नाहीत आम्ही जाहीर सांगतो. यात काय अडकीतात तुम्हाला पकडीत नाहीत तुम्हाला तोंडवर पुढून येत नाहीत ते काय त्याचा उपयोग नाही ना. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी बद्दल तर तुमची स्पष्ट भूमिका कळालेली आहे आम्हाला की 1-2 महिने तुम्हाला लागतात म्हणून त्या काय हा काय जे लागतात तुम्हाला ते कळालेले त्यामुळं ठीक आहे चला ठीक आहे ते ठीक आहे ते सगळ्या सोयऱ्याचे आता आम्ही ऐकायला तयार आहे चला जाऊ दे कारण ते छाननी बी हे आलेले आहेत ना हरकती पण ठीक आहे पण हे आहेच ना हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही हो. हवा यावं द्या म्हणा थोडी कोर हो थोड्या असं हवा म्हणा ते मोठा माणूस काढा बाजूला त्यांना वाचायला बसू त्यांना ना घालायलो त्यांना बसता येत नाही उठता येत नाही. हा खुर्ची द्यायची त्यांना बसता येत नाही त्याला.
त्याच्यावर बसता येत नसले त्यांना वर बसून द्या. हा, तेच. मांडेल आणि मांडेल त्यावर शासन निर्णय घेईल. त्यावर शासन निर्णय घेईल. आज तर असंच म्हणावं लागेल. एक मिनिट. शासनापुढे मांडेल आणि शासन त्याची अंमलबजावणी करेल आणि शासन त्याची अंमलबजावणी करेल. त्याला मुंबईला जावंच लागणार. काम होत नाही त्याशिवाय. मुंबई जाम जे समाज म्हणतो तेच करावं लागणार. समाज म्हणतो ते करावंच लागणार. कारण आपल्याकडं वाशीचं पण बरंच लेखी आहे. वाशीचं लेखी आहे ना आपल्याकडं. वाशीचं सुद्धा लेखी आहे. नाही विचार होणारच नाही ना. विचार होणार नाही. विचार करेल ना. नाही ना विचार होणारच नाही. चालू आहे म्हणते विचार. हो ना. ते काय तुम्हाला कम स्पष्ट विचारायला मोकळं व्हायचं मी म्हणतो तर. चला ते 3 झाल्या म्हणून आपण आहे का नाही. कशाला 3 झाल्या म्हणून. 3 झाल्या म्हणा आणि कशाला गोळ ठेवायचं. फाईट करू. 3 झाल्या म्हणून 5च्या बाबतीत फाईट करू. आता मला हेच शासन विचार करेल असं आपण लिहून घेऊ. नाही विचार करेन लिहून घेणार तो. पण विचार करायला मग ते 1 वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष विचार चालू आहे त्याच्यावर. विचाराधीन आहे ते. मी तेच केलं ना आता 1.5-2 वर्ष. विचार करतो. अभ्यास चालू आहे. सूत्रात आणण्याचे बाकी आहे. आपलं म्हणणं सरळ आहे इथपर्यंत. शासनापुढे मांडेल आणि यावर राज्य सरकार अंमलबजावणी करेल. ह्या अभ्यासन सुसूत्रता त्रुटीन हे व्हायबल होत नाही. हेच 5 वर्ष ऐकत आमची PhD झाली त्याच्यावर.
ह्याच्याऐवजी हे वाक्य पाहिजे. मांडेल आणि पाहिजेच. आणि मग आणि यावर शासन. मी कॉमा केलता त्याच्याऐवजी आणि करू. कॉमा म्हणलं की पॅरेग्राफ तुटला. हो ना, मी ते रोज तेच करतोय म्हणतो. मी रोज तेच करतोय. तुम्हाला आता सगळं पाठ झालं. हा म्हणूनच म्हणतो मी लिहितोय, त्यांना येऊ द्या, शासनाकडून येऊ द्या. मी कोण शासन आहे का? मी आता तुम्ही म्हणताय तसं लिहितोय मी. येऊ दे त्यांना. आपण आल्यावर त्यांना असं सांगू आणि केलं, वामाच्या ऐवजी डायरेक्ट आणि करू आणि हे कट करू. ते आल्यावर जवळ अंमलबजावणी यावर इथं घ्यायचं आणि शासन यावर तात्काळ शब्द घ्या तेवढा एक. तात्काळ अंमलबजावणी करेल. यावर तात्काळ, यावरच्या पुढं आणि मी लिहून देऊ का? मी लिहून देऊ का? झालं बरोबर झाला. शासनापुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंमलबजावणी करेल. तात्काळ इथं घेतलं ना आपण. आणि तात्काळ शासन यावर शासनापुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंमलबजावणी करील. साहेब चला ना लवकर, फोन लावा. आमच्याकडे लय मोठं आहे ते, काय तुम्हाला दाखवायचं पहिलं आहे ना. आता हेच नवीन सापडायचं एक. त्याला हा ते कर.
हा, बरोबर बरोबर आहे. हे कोवामध्ये फक्त एवढं हा, इथं आणि इथं खाली एक घ्या. स्टॉप दिलाय हा कोवामध्ये फुल स्टॉप होत नाही ना, हे सगळं एकच आणि खाली एक घ्या. सातारा संस्थान गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, औंध संस्थानचं गॅजेट शिंदे समितीकडे घ्यायला लावतो अभ्यासासाठी. सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांचं गॅजेटियर, औंध संस्थांचं गॅजेटियर शिंदे समितीकडं घेतलंय का बघा, नसन घेतलं तर घ्यायला लावा. ते वळलं घेतल्या म्हणजे ते राज्यात पश्चिम महाराष्ट्राला खटकाच उडवतो आरक्षणाचा. आपल्याला भेदभाव नाही करायचा कोणातच. हे वरचं बरोबर पॅरेग्राफ, याचं काय टेन्शन नाही. तर त्या पॅरेग्राफमध्ये सातारा संस्थान आहे. हा सातारा संस्थानचे गॅजेटियर देऊ का गॅजेट तुम्हाला सगळे लगेच? सरकारला द्यायचे असले तुम्हाला तर गॅजेट आहेत का तुमच्याकडं? तुम्हाला गॅजेट देऊ का? तुम्हाला सरकारला द्यायला सोपं राहील कधी काळासाठी. हां अधिवेशनाच्या आधी गोंधळ. आमच्या ध्यानात राहिलं पाहिजे ना, जगत होत मरत होत. त्याचं काय सांगू तर ते काका आहेत का इथं? गॅजेट घ्या म्हणा तिने. तुम्हाला सापडायला जायची गरज नाही, बस का आता तुमकडे जाता हिर खांदीत बसायचं आणि ते खडक लागतो काय होतो. आम्ही लगेच देतो तुम्हाला आहे ते गॅजेट. घेऊन जातो ना कॉपी सरपंच. तुम्ही त्याच्यावर वाचा. MM शेख साहेब आले हां झाले ना वेळ झाली. काल आलते म्हणले शेख साहेब, आता परत आले. अंग थरथर कापायले, अंग थरथर कापायले, तोंड चिटकलं मग आहे गार पडले मग, गार पडले. एक सलाईन लावली म्हणून उठून बसता आलं मला. लावली म्हणून रात्री लावली म्हणून आज उठून बसता आलं. रात्री सलाईन गेल्यामुळे थोडं टाईट कंपर्यंत नाही रात्री घेतल्यामुळे आता उठून बसता आलं ना, बोलता यायला लागलं. बरोबर.
अण्णा 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 पाठवील आहे ना हा बरोबर पाठवून समितीकडे न्याय आणि त्यानंतर शासनाकडे शासनाकडे देण्यात येईल त्यानंतर शासनाकडे देण्यात येईल शासनावर मागून घेईल हा त्यानंतर शासन गॅजेटियर अंती मागून घेईल अभ्यासा तेवढे 4 शब्द लिहून टाकायला घेते येतो ना अभ्यासा अंती शासन आपल्याकडे मागून घेईल निर्णय असतो निर्णयासाठी मला सरकारची भाषा उले उले निर्णय येतील पण आपलं हुकूम चाललं म्हणजे बरं असतं बाकीकडे कुठं उलट सुटत औंड हुकन बरं का राहिलं हे कारण औंडमध्ये लय पुरावे आपल्याला काय पुरावे द्यायचे त्यांनी त्र्यंबकेश्वरचे घेतले देवस्थानाचे ते औंड संस्थान आहे त्र्यंबकेश्वर संस्थानचे घेतले कुठं काय नव्हत नाही तिकडे लिहिलं ते दायन कोपऱ्यात जागा इकडं सुरुवातीला घ्या बॉम्बे नाही ना याच जवळ घ्या ना बॉम्बे पशी काय इथं 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 घ्यायचं काय होत्या लांब इकडे गेलं इथं औंड संस्थानचे एवढंच करायचं बाकी पुढं लिहिलेलं आहे औंड संस्थानचे बाकीचं पुढं लिहिलेलं आहे इथंच सलाद नसते घेतली रात्री एवढं बोलता नसतं आला गार पडा बरोबर असं ना आता मला लय कमी अंधुक दिसतंय उपोषण हे उपोषणामुळे होतंय जवळचा लांबचं पंथ आहे दादा चष्मा नाही पण लागला असेल निर्णयासाठी मागवेल निर्णय आणि ते शासन त्यांच्याकडे मागवेल निर्णय असतो आपण झेरॉक्स काढून देऊ राहू द्या सध्या राहू द्या आपण झेरॉक्स काढून देऊ सध्या राहू द्या त्याला सेपरेट पंच देऊ सेपरेट पंच देऊ राहू द्या सध्या कलेक्टर कोणी द्याल हिंदी बोलत मला काय माहिती आले आले मी आले
माहिती आहे आवाज जातो जेव्हा मी बोललो तुम्ही इथून नाही बोलले, तुम्ही तिकडून मागून बोलले तरी वाढणार असते. पडतोय इथं जादू टोनात तसं इथून मी त्यासाठी जागा नाही सोडित. नाही एवढा मोठा टोन आहे हो. हं. लय मोठं आहे. मग त्यामुळे जागा सोडित नाही. सगळं समोरासमोर मीडियावाल्याचे ताण नको. नाही माग तुम्ही कधीच नाही कोणाचं नको काही. ते लफडत नको ते. दादा, एक सुद्धा मन नाही वाटत पण बोलणं तुम्ही विदाऊट मीडिया केलेलं आहे. नकोच पण कमून खोटं काही करायचंच नाही ना. कोणी बी खोटं काही करायचंच नाही मग अडुंगी काय ओपन असं अडुंगी फडुंगी केल्यावर मी कवा जातीचं कल्याण करायचं. नाही 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 आडू फाडू म्हणल्यावर मग जमलंच मग नसतं. अडुंगी दोनच असतं, पैसे आणि पद. अडुंगी जायचंच नाही आपल्याला, दोन्ही नको. तुमच्यावर एवढा विश्वास त्याच्यामुळेच बसतात लोक. 57 लाखाला 2.25 कोटीला गेलं ना आता आरक्षण. 2.25 कोटी नोंदी झाल्या. गेलं नुसतं इमानदारी नसते तर गेलं असतं. नाही त्या भोर तालुक्यात पुण्यात तिथं एक निघत नाहीत, असून देत नाहीत. जळलं म्हणते जरा तिकडे बी बघा, सरकार म्हणून लक्ष ठेवता आलं ना भोरला. कारण ते आपले दोन जे जिल्हे आहेत दादा, बीड आणि जालना, या दोन्हीला द्यावं असं सगळ्या सराफ आयोग सोडता सगळ्या आयोगाने म्हणलं. सराफला आम्ही आहे ना आवाज गॅजेट असून आपल्याला 2 दिवस झालं लढतोय. हा तर ते तर लय लांब राहिलं. आयोग नामकरण या असून आता सातारा संस्थान शाहूराजे महाराजांनी दिलेलं आहे आपल्याला. तरी बी साताऱ्यामध्ये मला वाटतं त्या पाटणला निघालेत, दक्षिण कराडला नोंदी निघाल्यात, पन्हाळा कोल्हापूरमध्ये येतो वाटतं ना, पन्हाळा निघाल्यात, लई कागल निघाला. तुफान राज्यातल्या लोकांचं कल्याण झालं. मी एक बाजू निवडली, नुसता मराठवाडा विदर्भ खानदेश पुरं राज्याला द्यायला लावलं. आणि आता हे बी तिन्ही गॅजेट लागू करा म्हणतोय मी. नुसतं मराठवाड्याचंच नाही, पाहिजे तर पुऱ्या राज्याचंच होऊ द्या. आणि सगळ्या सोयरेचं बी. जरी आता टप्प्यात मराठवाड्यात झालं, नंतर सातारा संस्थांचं झालं किंवा याचं झालं, टप्प्यात घेणारच आहे मी. तरी पण ते तर सरसकट आहे राज्याचं. चालू द्या, काही वेळेस टप्प्याने चालावं लागतं. काय करावं मग आता. बघू ते नाही दिलं तर आपण 3 वरती हे करून आता मी पाठवलं पुणे ज्या ठिकाणी पाठवलं, कलेक्टरला पाठवलं, तिकडं पाठवलं. इथं फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट एवढा शब्द येईल दादा. तिथं हायकोर्ट आणि बाकी सर्व पर ते पण विड्रॉल करायला तयार आहे. हा काय तेच मला म्हणत होतं तुम्हाला की जर सगळे स्वतः म्हणले ना काय असतं संसदीय कार्यमंत्री कोण, संसदीय कामकाज तिकडं त्यांना ते अधिकार आहेत. गृह मंत्रालयाला अधिकार आहेत. गृहमंत्री फक्त ज्याच्यामध्ये दादा 307 जाळपोळ. आता आपल्या इथं त्या दिवशी अजून सरपंच